श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 26वा परशुरामाचा गर्व परिहार. ओम श्रीराम. राजा दशरथ आता 4 सुना व 4 पुत्रासहित अयोध्येस जाण्याकरिता निघाले आहेत. परंतु या परतीच्या प्रवासात अशुभ चिन्हे दिसू लागली आहेत. तेव्हा मग वशिष्ठ मुनी लोकांना सांगतात की अशुभ चिन्हे ही भयप्रद असतात, परंतु तुम्ही घाबरू नका, कारण आपल्यासोबत प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत. ते अमंगळाचे मंगल करतील व जिथे सर्वेश्वर प्रभू श्रीराम आहेत तिथे विजय नक्कीच आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा हा स्वस्वरूपाकडे जाण्याचा प्रवास हा उलट म्हणजेच परतीचा प्रवास असतो आणि हा खरोखरीचा अवघड असतो. साधक जरी गुरुप्रणीत साधना व गुरुकृपेने हा प्रवास करत असला तरी या प्रवासात चांगल्याबरोबर वाईटही येत असते. अशुभ, अमंगळ, संकटे, यातना, वेदना, व्यत्यय, सुखदुःखे ही येतच असतात. परंतु सद्गुरू सांगतात व धीर देतात व म्हणतात, न भियावे, घाबरून जाऊ नये, कारण आपल्या सोबत तो आत्माराम आहे हा दृढ विश्वास ठेवावा. आपल्या अंतरंगात व बाह्य जीवनात युद्धाचेही प्रसंग अनेक वेळा येऊ शकतात, परंतु तरीही घाबरू नये, कारण जेथ सर्वेश्वर म्हणजेच आत्माराम तेथ विजयही. व गीताही हेच सांगते की जिथे श्रीकृष्ण व पार्थ आहे तिथेच विजय आहे. म्हणजेच जिथे शिष्य सद्गुरूंशी एकरूप आहे, जिथे साधक साधनारत आहे, आत्म्याशी एकरूप आहे, तर विजय सुद्धा तिथेच आहे. आता पुढे वावटळीतून परशुरामाचे आगमन व युद्ध. या प्रवासात अचानक वादळ उठले. विजासह पाऊस पडू लागला. सर्वजण घाबरले, परंतु श्रीराम व वशिष्ठ शांत होते. तेवढ्यात तिथे क्रोधावेशात श्री परशुराम उपस्थित झाले. सर्वांनी त्यांचे स्वागत केले, परंतु ते श्रीरामावर धावून गेले. मग राजा दशरथ व वशिष्ठ हे प्रार्थना करतात, मात्र त्या दोघांचे तिथे तुंबळ युद्ध होते. शेवटी श्रीराम धनुष्य खाली ठेवतात व म्हणतात, आम्ही गोब्राह्मण प्रतिपालक आहोत, आम्ही तुमचा वध नाही करू शकत, मी आपणास वंदन करतो. मग परशुराम श्रीरामास आलिंगन देतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या ठिकाणी अध्यात्म प्रवासात अंतरंग व बाह्य जीवनात असे युद्धाचे प्रसंग अनेक वेळा येतात, परंतु गुरुकृपा व आत्मबळाने त्या सर्वावर तो साधक मात करतो. परंतु कधी कधी शुभ शक्ती सुद्धा साधकाची कसोटी घेण्याकरिता युद्ध पुकारतात. मात्र साधक आपल्या सद्गुरूशी एकनिष्ठ असल्यामुळे त्या कसोटीस उतरतो व त्या शुभ शक्तींचे बळ व आशीर्वाद प्राप्त करून घेतो. हीच त्याची महान थोरवी असते. आता या 7 अध्यायाचे सार पाहिले तर इथे श्री परशुराम श्रीरामांची व राजा दशरथ यांची
परीक्षा घेण्याकरताच इथे उपस्थित होतात. मात्र गुरु वशिष्ठ सर्वांना सांगतात की घाबरू नका, कारण इथे आपल्यासोबत साक्षात प्रभू श्रीराम म्हणजेच आत्माराम आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. व हे साधकाच्या जर दृष्टीने पाहिले तर साधकाच्या आध्यात्मिक जीवनात आत्मप्रवास करताना स्वस्वरूपाकडे जाताना अनेक वेळा युद्धाचे प्रसंग येतात. युद्ध कुठलं? अंतर्बाह्य जग आणि मन. बाह्य युद्ध सहजासहजी परतून लावता येतं, परंतु अंतर्गत युद्ध मात्र खूप अवघड असतं. आपणच आपल्याशी लढायचं असतं. मात्र जर गुरूंचं बळ पाठीमागे असेल तर त्या गुरूच्या कृपा बळाने साधक त्यावरही मात करू शकतो. इथे गीतेचा विषय आला. गीतेमध्ये जिथे श्रीकृष्ण आणि पार्थ एकत्र आहेत, विजय तिथेच. जिथे शिष्य आपल्या सद्गुरूंशी एकरूप आहे, विजय तिथेच. मला इथे एक प्रसंग सांगावासा असा वाटतो की होतं काय, अशी संकट, अशी युद्ध आल्यानंतर साधकाचे विश्वास डळमळतो, श्रद्धा डळमळते. ते व्हायला नाही पाहिजे. साधकाकडून जेव्हा प्रसंग युद्धाचा किंवा संकटाचा येतो ना, तेव्हा साधक ईश्वराला हाका मारायला लागतो, तो बाहेर शोधायला लागतो. खरं तर त्याचा आत्मा, त्याचे सद्गुरू त्याच्या हृदयात असतात, परंतु तो इकडे जा तिकडे जा, बाहेर त्याचा शोध घेतो आणि त्यामुळे त्या युद्धाचा किंवा त्या संकटाचा परिणाम साधकाला भोगावाच लागतो. म्हणून इथे मी एक महाभारतातील एक प्रसंग सांगू इच्छितो. अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की 5 पांडव द्यूतामध्ये राज्य घालवतात, द्रौपदीला पणास लावतात. दुर्योधन द्रौपदीला भरसभेत आणण्याचा दुःशासनाला आदेश देतो. दुःशासन द्रौपदीला भरसभेत घेऊन येतो. द्रौपदी तोपर्यंत घाबरलेली नसते, कारण ती समोर पाहते तर समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्र ही सर्व महान मंडळे आहेत. मग मला कसली भीती? परंतु ती जेव्हा सभेत येते तेव्हा या सगळ्यांनी खाली माना घातलेला असतात. मग तिला वाटतं हे नाही तर माझे 5 महान पती आहेत, ते मला या संकटातनं बाहेर काढतील. परंतु त्यांनीही खाली माना घातलेल्या पाहिल्यानंतर मग द्रौपदीला संपूर्ण आधार तुटतो आणि मग तिला श्रीकृष्णाची आठवण येते. साधकाचंही असंच होतं. तो बाहेरच्या आधार शोधत राहतो, मात्र त्याच्या हे लक्षात येत नाही की खरा आधार हा माझ्या आतमध्ये आहे. माझे सद्गुरू, माझा आत्मा माझ्या हृदयात आहेत. मात्र साधक इथेही चूक करतो. तो बाह्यांगाने मग पूजा, स्तोत्र वगैरे वगैरे या गोष्टी करत राहतो. द्रौपदीने इथे काय केलंय मग पहा. द्रौपदी नंतर श्रीकृष्णाला आवाहन करते. श्रीकृष्ण येतात, तिला वस्त्र पुरवतात, त्या संकटातून ते वाचवतात. आणि जेव्हा द्रौपदी श्रीकृष्ण एकांतात असताना द्रौपदी श्रीकृष्णाला प्रश्न विचारते की तू माझा बंधू असून माझ्या वस्त्राला हात घातला तरी तू लवकर का आला नाहीस? तेव्हा श्रीकृष्ण फार सुंदर उत्तर देतात. साधकाचंही असंच होतं. श्रीकृष्ण म्हणतात, अगं तुझा विश्वास आधी तुझ्या पतींच्यावर, सभेतल्या महान पुरुषांच्यावर, तो संपल्यानंतर तुला माझी आठवण झाली. आणि त्यानंतरही तू काय म्हणतेस की तू मला कुठं पाठवलंस माहिती आहे का तुला? तू असं म्हणतेस की कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. अगं मी तुझ्या हृदयात होतो ना, तू मला द्वारकेला पाठवलंस. बरं, नुसतं पाठवलं नाहीस तर कोठे गुंतलासी, मला तू गुंतवलास आणि द्वारकेचा राज्य गादीवर बसवलंस. आणि एवढ्यानेही तू थांबली नाहीस. तू म्हणती वेळ का सखया लावेला, म्हणजे तू मला वेळ लावायला लावलास, त्यामुळं तुझ्यापर्यंत पोहोचायला मला वेळ लागला. तू जर जेव्हा तुझा विश्वास तुझ्या पतींच्यावरून आणि त्या महान पुरुषांच्यावरून उठला, त्यावेळेस तू नुसती आर्ततेने कृष्ण म्हणून हाक मारली असतीस ना, तर मी ताबडतोब तुझ्यासमोर उपस्थित झालो असतोस.
परंतु तू मला तुझ्या हृदयातनं काढलंस आणि द्वारकेला पाठवलंस. आणि वेळ का सखया लावयाला, वेळ पण लावायला लावला. मग मी काय करणार. म्हणजेच भक्त देवाला संकटात टाकतो, देव तत्पर असतो संकटातून बाहेर काढण्यासाठी, परंतु भक्तच देवाला दूर पाठवतो. आणि मग ही युद्ध, हे व्यत्यय, ही संकट आणखी त्यांचे परिणाम साधकावर गाजवतात. म्हणून साधकाने नेहमी आपल्या सद्गुरूंच्यावर प्रबळ निष्ठा, त्या निष्ठेला कधीही तडा जाऊ देऊ नये. प्रबळ निष्ठा. आणि आपल्या स्वामी विद्यानंद एक ठिकाणी सांगतात, साधकाच्या विषयी एक त्रिसूत्री सांगतात की साधकाची आपल्या साधना मार्गावर प्रबळ निष्ठा, आपल्या सद्गुरूवर प्रचंड श्रद्धा आणि संशयातीत आचरण, ह्या त्रिसूत्री सांगतात. तर यामध्ये पहिली दोन सूत्र तसं पाहिलं तर आपण सहज शक्य आहे. म्हणजे आपल्या साधना मार्गावर आपण प्रचंड विश्वास ठेवू शकतो, आपल्या सद्गुरूवर प्रचंड श्रद्धा आपण ठेवू शकतो. मात्र संशयातीत आचरण ही गोष्ट फार अवघड आहे. याचा उहापोह आता इथे मी करू शकत नाही. परंतु संशयातीत आचरण, इथे द्रौपदीचंच उदाहरण घ्या ना. तिने कृष्ण म्हणून हाक मारली असती तर कृष्ण समोरून उभा राहिला असता. तिने त्यांना द्वारकेला पाठवलं. असंच साधकाकडनं होतं. अशा त्रुटींच्यामुळे साधकाला अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मात्र या अध्यायाचं एवढंच सार की साधकाने आपल्या सद्गुरूंच्यावर सरेंडर, समर्पित व्हावं, अनन्य शरणागत व्हावं, पूर्ण श्रद्धा ठेवावी. मग अशी अनेक संकटे, अंतर आणि बाह्य युद्ध होतच राहणार जोपर्यंत साधक आत्मसाक्षात्कारी होत नाही, आत्मस्थिती प्राप्त करत नाही, तोपर्यंत अशा युद्धांना तोंड हे द्यावेच लागते. श्रीरामार्पणमस्तु.